नमस्कार, मी आहे रुबी आणि रुबी मस्के रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्या सर्वांकरता आपल्या रुबी मस्के रेसिपीवर घेऊन आलेली आहे. आज आपण बनवणार आहोत गुजरातची खास आंबट गोड अगदी रेस्टॉरंट स्टाईल गुजराती कढी. दह्याचं टेक्स्चर, बेसनाचा हलका टेक्स्चर आणि फोडणीचं भन्नाट सुगंध. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. गरमागरम खिचडी किंवा भाताबरोबर ही कढी म्हणजे अगदी परफेक्ट कॉम्बिनेशन. चला तर मग झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवू चविष्ट गुजराती कढी. या ठिकाणी आपण घेतलेले आहे मिक्सर जार आणि यामध्ये आता आपण मिरची, लसूण आणि कोथिंबीर आपण या ठिकाणी ही घेतलेली आहे. याचे आपण जाडे भरडे वाटण करून घेणार आहोत. हे खूप बारीक करायचे नाही आपल्याला, तर अशा पद्धतीने आपण बघू शकता. मस्तपैकी जाडे भरडे वाटण झालेले आहे. या ठिकाणी आपण हे अर्धा किलो दही घेतलेले आहे, म्हणजे 2 कप दही आणि 1 कप आपण हे बेसन पीठ घेतलेले आहे. यामध्ये आता आपण हे जाडं भरडं लसूण मिरचीचा ठेचा करून घेतलेला हा देखील यामध्ये ऍड करूया. यात आपण 1 चमचा साखर देखील घालूया. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. तर अगोदर मी असे एकत्र करून घेतलेले, अजिबात पाणी न घालता संपूर्ण दह्यात मिक्स केलेले आणि आता आपण यामध्ये हे पाणी घालूया. सुरुवातीलाच जर आपण पाणी घातले तर याचे बेसनाच्या गाठी होऊ शकतात आणि मग त्या गाठी फोडायला अवघड होतं. तर तसं न करता आपण सुरुवातीला अगोदर फक्त दह्यातच गाठी फोडून घेतलेल्या आणि नंतर आता आपण हे हँड ब्लेंडरच्या साहाय्याने आपण याच्या गाठी फोडून घेऊया. हे संपूर्ण आपले हे गाठी फोडून झालेले आहे. तर बघा आता आपण हे गॅसवर ठेवलेले आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ढवळून घ्यायचे आहे. तुम्हाला यामध्ये पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला किती पातळ हवे, किती घट्ट हवे. पण तुम्हाला एक सांगू इच्छिते, की ही कढी थंड झाल्यानंतर थोडी घट्ट होते. त्यामुळे आपल्याला थोडे पाणी घालूनच हे अशा पद्धतीने हे ढवळत राहायचे आहे. गॅसवर आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे, मोठा गॅस करून आणि मग उकळी आल्यानंतर आपण हे मंद आचेवर चांगल्यापैकी शिजवून घेणार आहोत. एक 3 ते 4 मिनिटच आपल्याला ही उकळी आणून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण हे शिजवून घेऊया. अशा पद्धतीने आपण हे सतत ढवळत राहूया, जेणेकरून ही कढी फुटत नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण याला उकळी आणून हे उकळून घेतलेलं आहे. तर आता आपण हे साईडला ठेवून देऊया. याची फोडणीची तयारी करूया. गुजराती कढी करण्यासाठी या ठिकाणी आपण याला आता फोडणी देऊया. तर या ठिकाणी मी हे 2 चमचे गावरान तूप घेतलेले आहे. हे छान गरम झाल्यानंतर यामध्ये आता आपण घालूया मेथी दाणे यामध्ये आपण घालूया. यामध्ये आता आपण हा खडा मसाला घालत आहोत. चक्री फूल, लवंग, काळी मिरी, दालचिनी हे छान आपल्याला तडतडून घ्यायचे आहे. यामध्ये आता आपण ह्या लाल मिरच्या देखील घातलेल्या आहे. सुक्या लाल मिरच्या आपल्याला या ठिकाणी घ्यायच्या आहे. यामध्ये आता आपण मोहरी घालूया आणि ही मोहरी देखील आपल्याला छान तडतडून घ्यायची आहे. संपूर्ण मोहरी आणि खडे मसाले आपले हे छान तडतडले आहेत, आपण बघू शकता. यामध्ये आता आपण घालूया जिरे. यामध्ये आता आपण हा बारीक चिरून घेतलेला लसूण देखील घातलेला आहे. तुम्ही ठेचून देखील घालू शकता. तर बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण यामध्ये आता आपण घालूया हिंग आणि यामध्ये आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता देखील घातलेला आहे. हे चांगले गरम झाले ना, की मगच यात फोडणी द्यायची. आपण यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे आणि फोडणी जर कडक बसली ना, तरच कढी अप्रतिम होते. तर बघा अशा पद्धतीने आपण ही कडक फोडणी देऊन
हे संपूर्ण मिक्स करून घेतलेले आहे. आता आपण कढी घालूया. अशा पद्धतीने हे घालून आपल्याला ताबडतोब झाकण ठेवायचे आहे, जेणेकरून आपली ही फोडणी एकदम कडक जबरदस्त बसते. जेणे आपली कढीची चव एकदम अप्रतिम होते. तर आपण बघू शकता, एकदम कडक फोडणी ही बसलेली आहे आणि मस्त सुगंध दरवळत आहे संपूर्ण किचनमध्ये. हे संपूर्ण आपण यामध्ये ॲड करून घेतलेले आहे. मस्त ठसकेबाज आपली या ठिकाणी ही फोडणी बसलेली आहे. अशा पद्धतीने आपण ही कढी यामध्ये ॲड करून हे सगळे ढवळून घेऊया आणि हे आपल्याला संपूर्ण मंद आचेवरच शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून सर्व मसाल्याची चव या कढीमध्ये उतरेल. याची कन्सिस्टन्सी आपण बघू शकता. खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको. तर बघा मी अशा पद्धतीने ही ठेवलेली आहे. मध्यम अशी ही कढी आपल्याला ठेवायची आहे. ही व्यवस्थित शिजली आहे. आपण बघू शकता. मस्तपैकी ही आपली झालेली आहे. मंद आचेवर मस्तपैकी ही आपली कढी झालेली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया. या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे. आपण बघू शकता की मस्तपैकी ही आपली कढी झालेली आहे. गरमागरम आंबट गोड चटकदार गुजराती कढी तयार झालेली आहे. ही कढी तुम्ही फोडणीचा भात, खिचडी बरोबर रोजच्या जेवायला तोंडी लावण्यासाठी मस्त अशी रेसिपी आहे. या ठिकाणी आपली ही गुजराती कढी तयार झालेली आहे. आपण वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली म्हणून आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आपल्या रेसिपीला असाच छान प्रतिसाद देत चला. रेसिपी आवडल्यास लाईक करा. रुबी म्हस्के रेसिपीला सबस्क्राईब करा. फ्रेंड्स आणि रिलेटिव्हजला नक्की शेअर करा. अशा छानशा रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटूया.